अर्थसंकल्पात चांगल्या तरतुदी करण्यात आल्याबद्दल उद्योजकातून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे। मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। यावर प्रतिक्रिया देताना डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी समाधान व्यक्त केले। नमस्कार, KMM न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी बऱ्याचशा घोषणा केलेल्या आहेत। त्या संदर्भात आपण चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयलचे जे उद्योजक आहेत, जे सदस्य आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांची मतं जाणून घेणार आहोत। हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांसाठी आणखी उद्योजकांसाठी किती फायदेशीर ठरणार आहे किंवा तो किती तोट्यात जाणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यापूर्वी आपण काही लेखाजोखा घेण्यासाठी इथं उभे आहोत। ನಮಸ್ಕಾರ। ಈಗ ನಮ್ಮ ವಿತ್ತ ಮಂತ್ರಿ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮನ್ ಈಗ ನಮ್ಮ ಹೊಸದ ಬಜೆಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದರಾಗ MSMEಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಕೊಡುಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅವರು MSME ಇರಲಿ, ಬಾಕಿ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಇರಲಿ, ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮಹಿಳೆಯರ ವುಮೆನ್ ಎಂಟರ್ಪ್ರಿನರ್ಸ್ಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಹಳ ಚಲೋ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। आणि आताच्या या निर्मला सीतारामनने आपल्या ज्या वित्तमंत्री आहेत त्यांनी जो अर्थसंकल्प आता सादर केलेला आहे त्याच्यामध्ये MSMEला तर त्यांनी नेहमीप्रमाणेच सपोर्ट केलेला आहे। काही राज्यांना मोठ्या मोठ्या विशेष सुविधासुद्धा दिल्या गेलेल्या आहेत। महिलांना विशेषतः महिला ज्या इंडस्ट्रीजमध्ये आहेत किंवा ज्या महिला आपल्या काही एंटरप्रेन्योर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा विशेष त्यांनी सुविधा पुरवलेल्या आहेत। त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते। आणि भारत ही आता 3ऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता लवकरच व्हावी या दृष्टीने ही सगळी ध्येय धोरणं त्यांनी लागू केलेली आहेत। त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करते। GDP तर भारताचा वाढतच आहे। काही अडचणी हा येतच राहतात, पण त्याच्यावरती मात करून आपण सगळ्यांनी भारताचे नागरिक म्हणून आपण विशेष त्याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे। आपल्याकडून सुद्धा आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये योगदान करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत। यावेळी बोलताना उद्योजक सचिन सबनीस यांनी यावेळी पहिल्यांदाच अर्थसंकल्पात औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची दखल घेतली गेली आहे। त्यामुळे येत्या काळात कामगारांना या योजनांचा फायदा होणार असल्याचं मत व्यक्त केले। नमस्कार। आज भारताचा अर्थसंकल्प भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेश केला आणि तो खूपच चांगला आहे आणि उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून पण खूप चांगला आहे। सामान्य माणसांसाठी तसंच इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च असो, ॲग्रिकल्चर असो, यासाठी सुद्धा ॲलोकेशन्स वाढवले गेलेले आहेत। तर इंडस्ट्री स्पेसिफिक बोलायचं झालं तर एम्प्लॉई लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे की रोजगार वाढावा ह्याच्यासाठी खूप मोठा पाऊल सरकारनं उचललेला आहे। त्याच्यासाठी पहिल्या जॉईनिंगसाठी एक 15,000 रुपयाची एक राशी नवीन जे उद्योगधंदे आहेत किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला कोणी जॉईन करणार आहेत त्यांच्यासाठी स्टार्टिंग अमाऊंट म्हणून दिली जाईल। तसंच पुढील 4 वर्ष EPFOकडून त्यांचा जो प्रॉव्हिडंट फंड भरायचा आहे त्याचीसुद्धा व्यवस्था गव्हर्नमेंटकडनं केली जाणार आहे। तर माझ्या हिशोबानं 4 लाख कोटीहून जास्ती पैसे ह्या पर्टिक्युलरसाठी कार्यासाठी सरकारकडनं ॲलोकेशन झालेले आहेत। त्याच्यामुळं रोजगार हा विषय लोकांसाठी एक किंवा गव्हर्नमेंटसाठी एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि रोजगार वाढण्यामध्ये मोठी ह्याची मदत होईल आणि उद्योगधंद्यालासुद्धा जे आता सध्या रोजगार किंवा कामगारांची कमतरता आहे तीसुद्धा कमी भासेल असं वाटतं आहे। सामान्य माणसांसाठी सुद्धा इन्कम टॅक्स पेमेंटचे जे स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये बदल, जे स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000 पर्यंतचं ते 75,000 पर्यंत, तर ह्या सवलतीमुळे सामान्य माणसालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि सामान्य माणूस मला वाटते की ह्या बजेटवर खूपच खुश आहे अशी माझी अपेक्षा आहे। धन्यवाद। अभियंते राजेंद्र मुदगेकर म्हणाले की औद्योगिक आणि बांधकाम क्षेत्राला उभारी देणारा हा अर्थसंकल्प आहे। कामगार आणि मजुरांसाठी केलेल्या तरतुदी तसेच उद्योजकांवर कोणत्याही प्रकारचा बोजा राहणार नाही याची काळजी अर्थसंकल्पात घेतली गेली आहे। सन्माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे 2024चे बजेट स्वागतार्ह आहे। मध्यमवर्गीय लोकांच्यासाठी या बजेटमध्ये वेगवेगळ्या ज्या निर्माण केलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आणि स्वागतार्ह आहेत।
1 कोटी घरांना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अनुदान देण्याचं जे जाहीर केलेलं आहे, त्यामुळे वीज निर्मितीवरचा ताण कमी होईल आणि मध्यमवर्गीयांचं विजेचं बिल कमी होईल. हा एक अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि मध्यमवर्गीयांच्यासाठी 10,000 कोटी रुपयाची जी तरतूद केलेली आहे अर्बन घरांच्यासाठी, ती स्वागतार्ह आहे. यामुळे घरकुलांचं स्वप्न, मध्यमवर्गीय लोकांचं आणि लो इन्कम ग्रुपच्या लोकांचं घरकुलाचं स्वप्न साकार होण्यासाठी एकंदरीत मदत होईल अशी अपेक्षा आहे. आणि या बजेटमुळे अर्थचक्र अतिशय वेगाने आणि चांगल्या रीतीनं फिरेल असं या ठिकाणी नमूद करावंसारखं वाटतं. धन्यवाद. एकंदरीत आजच्या अर्थसंकल्पाबाबत उद्योजक खुश असल्याचे दिसून आले, तर मध्यमवर्गीय काही अंशी नाराज असल्याचं सर्वांचं मत आहे. कॅमेरामन संकल्प शिंदे सोबत चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, बेळगाव.